या हात या. ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वर महाराज. अग 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 बघतेस का कोण आलंय? साक्षात देवाची लेकर आलेत आपल्या घरला. अग 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 हे बघ, ये इकडे ये. कोण आलंय? हे ज्ञानेश्वर. पैठणला ज्यांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले ते, आणि हे त्यांचे धाकले बंधू सोपान. खरं सांगताय? होय, अगदी खरं. माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना. साक्षात ज्ञानेश्वर महाराज आमच्या घरात. धन्य झाले. अहो अहो काय करताय? सहाय्य करणाऱ्याने सहाय्य मागणाऱ्याचे पाय धरायचे नसतात. म्हणजे आम्हाला आपल्या सहाय्याची नितांत निकड आहे. हे जर आपण करू शकलात तर आम्ही आजन्म उपकृत होऊ. अहो असं बोलून आम्हाला लाजवू नका. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. अहो तुमच्यासाठी आमचा जीव बी तुमच्या पायाशी ठेवू आम्ही. सांगा काय करायचं. पांडुरंगाची एक सुबक मूर्ती घडवू शकाल? काय झालं? दैव देतन कर्म नेतन हा ते असं. म्हणजे कालच माझ्या हातावर घाव बसलाय. हार लागलंय हो तुम्हाला? अव या अशा हातानं देवाचं काम केलं तर ते नीट होणार नाही. आणि तुमचं काम करताना काय बी चुकलं तर हे स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही. त्या परीस मी चूक होऊच देणार नाही. अव पण दुर्गे, माझ्या हाताचे घाव दुखतायत हे मान्य. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेची संधी आली होती आणि ती मी माझ्या हातानं वाया घालवली. हे दुःख जास्त आहे बघ. माझा हात मोडला जरी ना तरी बी चालत, पण मी यांना सहाय्य करणार. अगं अशी संधी परत परत नाही येत. दादा नाही, तुम्हाला वेदना होत असताना तुम्हाला त्रास देणं योग्य नाही. अरे यज्ञेचं काय एवढं? कवा कवा यज्ञेत घडलेली कलाकृती लय सुंदर असते बघ. मी घडवण तुमच्यासाठी मूर्ती. मी अभि करीन तुम्हाला सहाय्य. चालेल? मग तर प्रश्नच मिटला. थोडासा येळ द्या. लेकरांनो, आता बघाच सूर्याची अशी मूर्ती घडवतील की तुमच्या डोळ्याचं पार नाही फिटल बघा. या या बसा. ये जा पाणी घेऊन ये. आणते. या बसा या. दादा, अहो आपण नका त्रास करून घेऊ. आमच्याकडून आपल्या वेदना पाहवत नाहीयेत. अरे देवाच्या कार्यासाठी झालेल्या यदना लय गोड असतात. देवाला प्राप्त करण्यासाठी लोक काय काय करतात. आम्ही तर आमचं काम करतोय. खरंय दादा, प्रत्येकाने मनापासून केलेलं कर्म ही त्याची सगळ्यात मोठी तपश्चर्या असते. मग जप, तप या गोष्टी करण्याची आवश्यकता भासतेच असं नाही. मनीचा भाव शुद्ध असला आणि मनात कोणताही संदेह नसेल तर त्या हरीची प्राप्ती होतेच. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. आता जे तुम्ही गायलात ना ते थेट पांडुरंगापर्यंत पोहोचलं असेल बघा. आणि आज आमचं बी कान लय तृप्त. दादा, दादा उठा. या इकडे बसा. या. नाही काही नाही, मी करतो. अहो कसं बरं होईल? या चला. या बघू. या या. इथे बसा.
बसा. अहो ध्यान कुठे असतंय तुमचं? नीट लक्ष देऊन काम करायचं की. वहिनी त्याच कशाला रागवताय? त्यांच्या हाताला किती लागलं बघा की. महाराज तुम्ही तुम्ही नका. घ्या हात पुढे घ्या. थांबा दादा. झालं ना समजा. आता मी बरं आहे. मी लागतो कामाला. अहो अहो पण दादा. दादा तुमच्या अपार इच्छाशक्तीमुळे तुम्ही आत्ताही हे काम करू शकाल याबद्दल तिळमात्र शंका नाहीये. पण तुम्हाला वेदना होत असताना तुम्हाला त्रास देणं म्हणजे पातक ठरेल हो. म्हणजे म्हणजे मी नग घडवू मूर्ती. दादा, आम्हाला आपला आनंद हिरावून घ्यायचा नाहीये, पण आता अरे तुम्ही नका क्षमा मागू. क्षमा तर मी मागितली पाहिजे. तुम्हाला दिलेलं वचन नाही पाळू शकलो. गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल म्या, म्हणून त्या विठ्ठलाने तुमची सेवा करायची संधी हिरावून घेतली माझ्यापासून. क्षमा करा महाराज, क्षमा करा. अहो अहो उठा उठा दादा दादा उठा. दादा अहो नका मनाला लावून घेऊ. त्या विठुरायाला तुमची काळजी आहे म्हणूनच त्याने तुम्हाला विश्रांती घेण्याची संधी दिली आहे. अहो पर तुमच्या कामाचं काय? गावात दुसरा कोणी मूर्तिकार बी नाही. पाहू, जिथे ध्यास आहे तिथे मार्गही आहेच. तुम्ही दादांची काळजी घ्या आणि आमच्यामुळे तुम्हाला ज्या वेदना झाल्या असतील त्याबद्दल क्षमा करा. अहो वेदना कसली? विठुरायाची मूर्ती घडवणं पुण्याचं काम आहे. आता बघा, माझा हात पूर्ण बरा झाला ना, काही मूर्ती मी पूर्ण करतो आणि आयुष्यभर तिचं पूजन करतो. पांडुरंग हरी. पांडुरंग पांडुरंग. अहो बघू जरा तुमचा घाव बघू. त्यात काय बघण्यासारखं? अहो मला माहिती आहे तुमचं मन मोडलंय. महाराजांची सेवा करता आली असती तर. मला यावर काय बी बोलायचं ना. नकाच बोलू, मी अभि नाही बोलणार. फक्त एक डाव मला घावाला हळद लावू द्या. काय आवश्यकता नाही. अहो महाराजांना जाऊन प्रहर उलटलाय, मला बघू तरी द्या. त्याला अजून काही दुसरं औषध लावायचंय का ते बी बघता येईल. नको ग, लय दुखल मला. अहो यज्ञेतून बाहेर पडायचं असेल तर एकदाच काही ती यज्ञ होऊन गेलेली बरी. शरीराला भी आणि मनाला भी. महाराज रागवले असतील का माझ्यावर? नाही हो, मला नाही असं वाटत. महाराज लई दयाळू आहे ती. उलट जाताना आपली क्षमा मागत होते. माझ्या काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं बाई. पण मी त्याने वचन दिलं होतं. अहो ते काय आपल्या हातात आहे वय. आणि महाराज बी बघत होते तुम्ही मूर्ती बनवण्याचा किती प्रयत्न करत होते ते. आणि माझं मन सांगतंय ते आपल्यावर रागवणार नाहीत. बघू द्या, बघू तो हात इथं. पांडुरंगा, माझा हात बरा झाला. अगं आता आता लय दुखत होतं मला. ही समधी ज्ञानेश्वर महाराजांची लीला आहे. मी म्हणले होते ना तुम्हासनी, महाराज तुमच्यावर रागवले नाहीत. त्यांनी तुमचा घाव बरा केला. खरंच महाराजांची लीला अगाध आहे. हा कुठं निघालात? कुठं म्हणजे? महाराजांनी हुडकाय हवं. त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करायला हवा. वय मी अभि येते तुमच्या संग. हा चल. चला.
अव कोण हवंय तुम्हासनी? कोण आहे तुम्ही? म्या म्या ते हे म्या तुमचं काही सहाय्य करू का? हा नाही मला म्हणजे बरं थांबा, थोडं पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हासनी. हा? हा. कावेरी, जरा पाणी आणतेस का? वाट सुरू आलाय. हा. आवले लांबून आलात का तुम्ही? कुठं जायचं आहे तुम्हासनी? आणि अहो तुमचं नाव काय? हे घ्या. घ्या पाणी घ्या. अरे पांडुरंगा, राहू दे राहू दे, पुसल ती नंतर. हा. या माणसासने मी कुठेतरी पाहिलंय. वय छोटसच गाव आहे, पाहिलंच असेल. नाही 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 म्या तुम्हाला पहिल्यांदाच बघतो या. हा का? पाणी घ्या. नका अहो पाण्याला नाही ना ग म्हणून घ्या. अहो अहो दमानं, अहो जरा दमानं प्या. हे घ्या. येतो म्या. अरे पर काय क्षिप्त माणूस आहे. ह्यांना मी कुठेतरी पाहिलं आहे. एवढं नक्की. दुर्गे, आपण निघालोय, पण महाराजांनी हुडकायचं तरी कसं? होय ना, आणि कुठं? गावातल्या 4 वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळे रस्ते आहेत. होय. आता त्यांना शोधायचं तरी कुठं? एक काम कर, हा. तू इकडे जा, मी इकडे बघतो. होय. अहो दादा, अहो तुम्ही 2 पोरासनी पाहिलं का? हो गावात 2 लेकरं आली आहेत, पाहिलीत का? कोण कोण 2 पोरं? भगवी वस्त्र घातली आहेत, माळ आहे त्यांच्या गळ्यात. अहो अशी तेजस्वी होती. त्यांच्या बरोबर एक कमी उंचीचा दाढीवाला माणूस बी होता. मी आता नाही पाहिली बाई. नाही पाहिलं का? सापडले वय? नाही, महाराजांची करणी काय उमगनाच झाली. एक डाव त्यांचं रुपळ या डोळ्यांना पाहायचं होतं, त्यांच्या पायावर डोसकं ठेवायचं होतं, पण अव समध्या गोष्टी आपल्या हातात नसत्यात. आता आपल्या हातात एकच गोष्ट आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. बा पांडुरंगा, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. महाराजांचं मन मोड देऊ नकोस. त्यांना जे जे हवं ते समद त्यासनी मिळू दे, आणि तुझ्यापासून त्या लेकरासनी कधी बी अंतर देऊ नगस. पांडुरंग तुम्हासनी कधी बी अंतर नाही देणार पोरांनो. त्याच पांडुरंगाची नित्य पूजा व्हावी अशी आमची इच्छा आहे. आमची म्हणजे खरं तर आमच्या आईबाबांची. आईबाबांची? आईबाबा सोपानाच्या स्वप्नात आले होते. आपेगावच्या घरात पांडुरंगाची मूर्ती विराजमान व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. आपेगावच्या घरात विठ्ठलाची मूर्ती नाही. वती मूर्ती वती पोरा. मग आता कुठे आहे ती मूर्ती? ते काय बी ठाऊ नाही, एकच माहिती आहे. पण खरंच अगदी दिष्ट लागावी अशीच मूर्ती होती. भव्य वाटायचं तिच्याकडे बघून. एक प्रकारचा जुनेपणाचा डौल होता. कुणी बी आयुष्यभर डोळ्यात साठून ठेवावी असंच रूपडं होतं त्याचं. ती कोणाची होती आणि आईबाबांकडे केव्हापासून होती? ते काय बी ठाऊ नाही. तुम्हाला त्या मूर्तीबद्दल जे काही माहिती आहे ते कृपया सांगा. मला एकच ठाव आहे, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचं लगीन झाल्यावर या आपल्या गावात काही दिवसासाठी राहायला आले. तुझ्या आजोबा जेव्हा घरी गेल्यावर विठ्ठलपंत दुःखात बुडाले होते. रुक्मिणी त्यांना सावरायचा प्रयत्न करत होती. त्यांच्या घरात हे दुःख गावात. गावात काय काय झालं होतं? सलग 3 वरी दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्या वाचून तडफडून मरत होती, आणि ते जे कसे बसे जिते होते ते सावताला संपून घेत होते.
कार त्यांना पोरा बाळांचं दुःख बघवत नव्हतं आणि अशातच काय झाले? जगाच्या चिंतेचे ओझे तुमच्या मनावर आहे हे तुमच्या डोळ्यात दिसते आहे. या जगाच्या पाठीवर आपले अस्तित्व धुळीच्या कणा एवढे. आपण काय जगाची चिंता वाहणार? तुम्ही असे एकटे एकटे बसता निशब्दपणे पांडुरंगाकडे एकटक बघत राहता. तुमच्या मनी काय चालले आहे ह्याचा विचार करून मनाची तारांबळ उडते. तुमच्या या मौनाचा अर्थ लावता लावता माझे मन धास्तावते. काय चाललंय तुमच्या मनात? माझा हट्ट आहे असं समजा आणि मला सांगा बघू. 7 जन्माची सोबती आहे ना मी तुमची. मग असे का बरे माझ्यापासून लपवायचे? तुम्हीच तर म्हणता ना, मनातल्या भावनेला वाट मोकळी करून दिली नाही तर ती मनातच घुसमटत राहते. योग्य वेळी तिचा मार्ग मोकळा करून द्यायला हवा, तरच जीवाला बरं वाटेल. आणि त्यातूनच तर नवनिर्मितीचे बळ निर्माण होते ना. तुम्हा स्त्रियांना समोरच्यांना बोलतं करण्याचं बळ कुठून प्राप्त होते हे कोडे उलगडणे मात्र शक्य नाही. रुक्मिणी, तू तर जाणतेच माझ्या आईबाबांना फार उशिरा झालेलं अपत्य आहे. मीच कुलकर्णी पद सांभाळावं अशी त्यांच्या मनीची इच्छा होती. परंतु मला मात्र ज्ञानार्जनाची आस लागून राहिली होती. त्यामुळे मी सतत भ्रमण करीत होतो. जिथून कुठून ज्ञान प्राप्त होईल त्या वाटेने जात राहिलो. पुढे आळंदीस आलो. आपले लग्न झाले, संसार सुरू झाला. परंतु आई बाबा गेल्यानंतर मात्र मनी विरक्ती दाटून येते. मन कशातच रमत नाही. डोळ्यांपुढे केवळ विठ्ठलाची मूर्ती दिसते आणि साऱ्या जगाचे भान हरपते. कधी चंद्र, सूर्य, वारा, जन्म, मृत्यू या साऱ्यांबद्दल पडणाऱ्या प्रश्नांनी मनी वादळ उठते. तर कधी वाटते सारे काही सोडून आपण. हे असे काय बोलायचे? भरल्या संसारात ही अशी विरक्तीची भाषा? मी काय म्हणते, आपण आळंदीला जाऊया. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल, तुमचे मन शांत होईल. आता मन शांत होते ते केवळ हरिनामाने. तुम्ही आता नाही म्हणू नका बरं. तिकडे बोला चालायला आई बाबा आहेत, मुदगल शास्त्री आहेत, वेधशाळा आहे, तिथे तुम्ही अध्यापनही करू शकाल. सिद्धेश्वराचे मंदिर आहे आणि इंद्रायणी काठी तर तुम्ही कित्येक घटिका ध्यानात मन रमवता. तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला बरं वाटेल, तुमचं मन शांत होईल. हे असे विचार तुमच्या मनात सुद्धा येणार नाहीत. पांडुरंग हरी, पांडुरंग, 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 पांडुरंग. पांडुरंग, 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 पांडुरंग. रुक्मिणी,
पांडुरंग पांडुरंग ते दे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा, आमच्या घरात तुझ्या पूजेस आजवर कधीच खंड पडला नाही. कुलकर्णी कुळानं नेहमी तुला दुधाने अभिषेक घातला, परंतु आता आम्ही आळंदीस निघतो आहोत. प्रवास दूरचा आहे, त्यामुळे तुला आम्ही आमच्या सवय नेण्यास असमर्थ आहोत. पांडुरंगा, तू आमच्या जन्मोजन्मीचा सांगाती आहेस. इथून पुढेही ती अशीच निरंतर घडत राहील. पण आम्हा पामरांना क्षमा कर. तुझं हे मूर्त स्वरूप आम्ही आमच्या सवे नाही घेऊन जाऊ शकत. परंतु तुझं अमूर्त स्वरूप सदैव आमच्या सवेच असेल. कारण तुझ्यापासून वेगळं होणं म्हणजे देहापासून आत्म्याला दूर लोटण्यासारखं आहे. बा विठ्ठला, क्षमा कर. तुला हे असे उघड्यावर सोडून जातो आहोत, परंतु गावात दुष्काळ पडला आहे, नदीचे पात्र अटले आहे, अन्यथा तुला आम्ही विसर्जित केले असते. क्षमा कर. पांडुरंग हरी. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवांच्या लाडके होते म्हणतात, ते काय खोटं नाही. देवाला उमगलं होतं यावर्षी विठ्ठलपंताच्या हातून अभिषेक होणार नाही. म्हणजे बाबांकडून स्वतःचे लाड पुरवायचे आणि त्यांचंही मन राखायचं, म्हणून त्या पांडुरंगाने 3 वर्षांनी गावात पर्जन्यवृष्टी केली, हो ना? होय. आणि आमचा नवा जन्म झाला. हे गाव धनधान्यानं भरून गेलं. हिरवा शालून सजलं ते फक्त विठ्ठलपंतामुळंच. पांडुरंग त्यांचा देव नव्हताच, सवंगडी होता. पांडुरंग आणि विठ्ठलपंत एकमेकांवर चिडायचे, एकमेकांशी भांडायचे, पण त्याच एकमेकांवर लय जीव होता. आणि म्हणूनच त्या सवंगडाला त्याने लवकर बोलून घेतला असावं. म्हणजे प्रवासात मूर्तीचं पूजन नीट होणार नाही म्हणून विठ्ठलपंतांनी ती मूर्ती हितच ठेवली होती. मग अवकाळी पाऊस आला. गजाबा आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे त्या मूर्तीने स्वतःला पुराच्या पाण्यात सामावून घेतलं असावं. कारण गजाबा आजोबा आणि इतर सर्व गावकऱ्यांनी शोध घेऊनही ती मूर्ती सापडलीच नाही. म्हणजे आपल्याला ती मूर्ती मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. हो काका, आणि नवीन मूर्ती बनवून घेणंही अशक्य आहे, कारण सूर्याजी दादांना दुखापत झाली. पांडुरंगाच्या कृपेने ती दुखापत बरी झालेली आहे. अरे मग वाट कसली बघतोय आपण? आता त्यांचा घाव बरा झालाय ना, आता बनवू शकतील ते मूर्ती. लगेच जाऊया आपण. नाही मुक्ती, आता आपण त्यांना मूर्ती बनवायला लावणं म्हणजे त्यांचा घाव बरा केल्याचा मोबदला मागण्यासारखं होईल. पण पाषाणातून मूर्ती घडवण्याची कला या ग्रामात फक्त त्यांनाच ठाऊक आहे. आणि जर कधी काळी या घरामध्ये इठुरायाचं वास्तव्य असेलच तर आपल्याकडून त्याची पूजा व्हायला हवी असं मला वाटतं.
गुरुदादा, तू असा शांत का? काही झालंय का? परमेश्वर सर्वानुभूती आहे असं आपणच म्हणतो ना. पाषाण, अग्नी, जल, वायू, मृत्तिका ही सारी त्याचीच रूप आहे. त्यामुळे परमेश्वराला जर मूर्त रूप द्यायचं असेल तर ते पाषाणातूनच द्यायला हवं. असा अट्टहास कशासाठी? मृत्तिकेच्या सहाय्याने सुद्धा अत्यंत लोभस आणि सुबक मूर्ती निर्माण होऊ शकते. देवाला निर्माण करणारे आपण कोणीही नाही. त्याला मूर्त रूप देताना मनात असावी लागते ती श्रद्धा. बाकी सगळं वृथा आहे. वय काय झालं काका? तुझ्या मुखातून साक्षात पांडुरंग बोलला असं वाटलं. कुळकर्णी कुळ आणि पांडुरंग यांचं जन्मोजन्मीचं नातं आहे याची प्रचिती आली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. पांडुरंगा, तुझ्या सामोरी उभे ठाकल्यानंतर तुझ्याशी खूप बोलावेसे वाटते, परंतु काय बोलावे याचाच विसर पडतो. तुझे मुख डोळ्यासमोर आले की मुखी केवळ तुझे नाम येते. काय बरोबर रूप आहे ना. खूपच साजिरा. चला तुळशी अर्चन करूया. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्. भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. तुम्हास नीस येत नाही का? हे काय निर्जलोच तर होतो. तहान लागली म्हणून केवळ. पांडुरंगाची आठवण येते. माझ्या मनातलं इतक्या सहजी ओळखणारं कोणी आयुष्यात येईल असं कधीच वाटलं नव्हतं. खरंय तुझं रुक्मिणी. त्या पांडुरंगाची आठवण येऊन खूप खूप अस्वस्थ वाटते आहे. आपण त्याला आपेगावात ठेवून निघालो खरे, परंतु आपल्याशिवाय त्याला एकटं वाटत नसेल का?
उद्या सकाळी त्याला न्हाऊ माखू घालणारं कोणी नसेल, त्याचे लाड पुरवणारं कोणी नसेल. तुम्हीच म्हणता ना, परमेश्वर हा भावाचा भुकेला असतो. तुमच्या मनी त्याच्याविषयी अपार भक्तिभाव आहे. तो तुमच्यावर रागवणार नाही, रुसणार नाही. तो मूर्त स्वरूपात आपल्या सवे नसला तरीही आपल्याच सवे आहे. निजायला हवे. अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. निस तू पण. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आलात तुम्ही? रांधून झालेलं आहे. भूक लागली असेल ना, लगेचच वाढते. काय झालं? नाही, काही नाही झालं. काही झालंय का असं नाही विचारलं. काय झालंय ते सांगा. तुला काही सांगायची काय गरज? तू तर माझ्या मनीचं सारं काही जाणतेसच. पतिव्रतेला मिळालेलं वरदान आहे ते. धन्य आहे तुम्हा बायकांची. तुमचीही. सवयीप्रमाणे फुलं वेचून आणलीत ना? होय. सडा पडलेला दिसला, राहवलं नाही. परंतु नंतर प्रश्न पडला की ही फुले वाहायची तरी कोणाला? माझा पांडुरंग तर. हे बघा, तुमचा पांडुरंग. पांडुरंग. मुक्ते, काय ग? काय झालं? मावशी, अगं आपत्तीच्या प्रसंगात आई बाबांच्या आठवणी मार्ग दाखवतात ना, त्या अशा. ठरलं तर मग जे त्यांनी केलं तेच आपण करायचं. मृत्तिकेच्या सहाय्याने पांडुरंगाला मूर्त स्वरूपात आणायचं. हो दादा, गणोजी बाबा आणि सगुणा आजींनी आपल्याला ते शिकवलंच आहे. ज्ञान कधीही वाया जात नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी परिस्थितीमुळे जे गमावलं ते मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. आमच्या समद्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद बी. थांबा. काय ग, काय झालं मुक्ते? मी पण येते तुमच्यासोबत. अगं तू कशाला? का? मी नको येऊ? अगं तसं नाही, इतक्या साध्या कामाला 4 चौघं कशाला ना? आता तुम्ही तिघं चालता तर आपण चौघं का नाही चालणार? तुला असं वाटलं असेल ना की ही स्त्रियांची कामं नाहीत? अगं नाही नाही, तसं नाही. अशा कामांसाठी तू लहान आहेस ना, म्हणून आपलं. दादा, आई बाबा गेल्यापासून आपण सारेच जण सारी कामं करतोय.
लहान मोठं, स्त्री पुरुष असला कसलाही भेद न बाळगता. अनेकदा तू पाणी आणायला जातोस, ज्ञानदादा स्वयंपाक रांधतो, गुरुदादाही आपल्याला घरातल्या अनेक कामात सहाय्य करतो. तर मी तुमच्यासोबत माती आणायला आले तर काय हरकत आहे? सोपाना, तिचं बरोबर आहे. आणि असंही हे सारं आपण आईबाबांच्या इच्छेसाठीच करतोय. आणि आईबाबांचं काम करताना मुक्तेला असं वेगळं ठेवणं योग्य नाही. चल मुक्ते, चला. लेकरांनो थांबा, तुम्ही कुठं बी जायचं नाही. आम्ही जातो वनात आणि माती घेऊन येतो. अहो नको दादा, मूर्ती घडवण्याचं काम आम्ही हाती घेतलंय आणि त्याचा भार आम्ही इतर कोणावरही पडू देणार नाही. अहो देवाच्या कामाचा कसला आलाय भार? उलट आमासनी आनंद होईल करताना. आपल्याला सहाय्य करावं असं वाटलं हा आपल्या मनाचा मोठेपण आहे. पण आमच्यासाठी आपण वृथा कष्ट घेऊ नका. अहो त्या पांडुरंगाच्या कामी आमचं कष्ट आलं तर आमचं भाग्य उजलल. कृपा करून आमचं ऐका. क्षमा करा दादा, आम्हाला सहाय्य करण्यामागे आपला काय भाव आहे हे आम्ही जाणतो. पण आम्ही जे कार्य हाती घेतलंय ती आमच्या आईबाबांची इच्छा आहे. आईबाबांची पुण्याई जशी लेकरांना मिळते तशी त्यांच्या प्रती लेकरांची काही कर्तव्यही असतात. हे त्यातलंच एक कर्तव्य आहे. कृपया आम्हाला ते पार पाडू द्या. बरं जा तुम्ही, लवकर जाऊन माती घेऊन या आणि लवकरात लवकर त्या पांडुरंगाला आकार द्या. मी तुमची वाट बघतोय. बरं चला. पांडुरंग पांडुरंग. दादा, मला वाटतं मूर्ती बनवण्यासाठी इथली मऊ माती योग्य राहील. साऱ्या माणसांची मनही या मातीसारखीच मऊ आणि निर्मळ असती तर साऱ्या अहंकाराचा नाश होऊन अनेक कलह कायमचे संपले असते. क्रोध, उपेक्षा, अवमान यांना कुठलंही स्थान उरलं नसतं. जीवन एक आनंद यात्रा झाली असती. हा निसर्ग आपल्याला किती काही शिकवत असतो नाही? हो, आणि आपण नाही शिकलो तर मग तो निसर्ग स्वतःच्या पद्धतीने शिकवतो. खरंय. असो, आता इथे थोडं खणूया, म्हणजे कदाचित अधिक चांगली माती मिळेल. आणि कदाचित एखादी नवीन शिकवणही. चला. सुरू करूया. विश्वाचे ते आत जिथे विसावले, तानपसा मागे माऊली गे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. सोपाना, इतकी माती पुरेशी आहे.
दादा, पांडुरंगाच्या कार्यात काही उणं राहायला नको. आणखी थोडी माती घेऊयात ना. बरं. पांडुरंगा, तुझी लीला अगाध आहे. आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो, पण तूच आम्हाला येऊन भेटलास. किती गोजिर रूप आहे या विठुरायाचं. फक्त पुंडलिकामुळेच हा माझा पांडुरंग या भूतलावर अवतरला आणि पुंडलिकाच्या पुण्यामुळेच सकल जनांचे या संसाराविषयीचे सारे भेद मिटले. आणि तेव्हापासून हा असाच उभा आहे लोकांच्या कल्याणासाठी. 28 युग अखंड निरंतर. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी.